सांगली जिल्ह्यामध्ये C60 कमांडो पथकांसोबत झालेल्या चकमकीमध्ये 4 माओवादी ठार झाले। तेलंगणामधून प्राणहिता नदी पार करून हे माओवादी महाराष्ट्रात आले होते। या माओवाद्यांना कोलामार्काच्या जंगलात झालेल्या चकमकीत ठार करण्यात आलं आणि या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये घातपात घडवण्याचा या माओवाद्यांचा कट होता। चकमकीनंतर जेव्हा ते एरिया सर्च आमचे C60 चे पथक करत होते तर त्या एरिया सर्च मध्ये त्यांना 4 मेल पुरुष माओवाद्यांचे मृतदेह आढळला। त्यामध्ये त्यांचे नाव वर्गीस वय 28 वर्ष ते राहणार बिजापूरचे आहे। ते मंगी इंद्रावती एरिया कमिटीचे सेक्रेटरी होते आणि कुमरम भीम मंचेरियल डिव्हिजन कमिटीचे सदस्य होते। दुसरा उदयम पांडू अलियास मंगलू त्यांचे वय 32 वर्ष ते पण भैरमगढ़ बिजापूरचे राहणार आहे आणि त्याचे सोबत के राजू आणि के व्यंकटेश असे 2 प्लाटून मेंबरचे पण समावेश होते। असे 4 मृत माओवाद्यांची ओळख पटलेला आहे आणि गडचिरोली पोलिसने ते आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांचे कट उधळून टाकलेला आहे।